राज्यभरात महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलनाला सुरुवात। बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर महाविकास आघाडी आक्रमक। काळे मास्क आणि काळ्या फिती बांधून मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभागी। लिंगाच्या बाबतीत काल कोर्टाने निर्णय दिला आणि त्याचा जेव्हा सोशल मीडियावरती सर्वे झाला त्यावेळेला 68% लोकांना असं वाटतं की जो कोर्टाने निर्णय दिलाय तो चुकीचा आहे आणि त्याच्या विरुद्ध लोक आवाज पण उठवत आहेत। आज खरोखर जे झालं महाराष्ट्रात ते अतिशय चुकीचं आहे। तर त्याबद्दल आपण काय बोलाल की जनतेचा आवाज जर अशा पद्धतीने दाबला जात असेल तर जे इंग्रजांनी केलं तेच आत्ताचं सरकार करते असं आपल्याला वाटतं का? कसं आहे, आज आपण गेल्या 2-2.5 वर्षापासून महाराष्ट्रात हे जे काही मिंदे सरकार आहे हे खऱ्या अर्थाने बेकायदेशीर सरकार आहे, घटनाबाह्य सरकार आहे आणि मग त्यांच्याकडून जनतेने काय अपेक्षा करावी? जनता ही अनभिज्ञ आहे, परंतु आपण पाहिलं की हायकोर्टासारख्या न्यायालयामध्ये जर अशा प्रकारे चुकीचा निर्णय, ज्याला जनतेचा सुद्धा आपण म्हणाल्याप्रमाणे 68% विरोध आहे, याचा अर्थ न्यायालय सुद्धा अशा प्रकारे आज खऱ्या अर्थाने या सरकारला पोचताय। जे बेकायदेशीर सरकार आहे या सरकारला पोचण्याचं काम ही न्यायालय करतायत। इतकी वाईट परिस्थिती आज या महाराष्ट्रामध्ये आहे। पुरोगामी महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्राचे धिंदवडे काढण्याचं काम हे भाजप आणि मिंदे गट, अजितदादा गट ही मंडळी करतायत। यांचा निषेध करण्यासाठी आजच्या दिवशी बंद पुकारलेला होता, परंतु न्यायालयाच्या चुकीच्या निर्णयामुळे ह्या बंदला स्थगिती दिलेली आहे। मात्र आंदोलन थांबणार नाही, कारण नैतिकता या पुरोगामी महाराष्ट्राची आहे। ती नैतिकता या विरोधी पक्षाच्या माध्यमातून परत या जनतेच्या प्रत्येक मनामनामध्ये नैतिकता बिंबवली जाईल असा संकल्प महाविकास आघाडीने सोडलेला आणि त्याचा भाग म्हणून आज आम्ही नवी मुंबईमध्ये आम्ही आजचं हे आंदोलन घेतलं आणि मोठ्या प्रमाणावर सर्वच विरोधी पक्षातील आमच्या महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी प्रतिसाद दिला आणि आम्ही या शासनाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी चालणार नाहीये। तुम्ही सिलेंडरची गॅस कमी करा, पैसे कमी करा, मुलांची शाळेची फी कमी करा, याच्यावर तुम्ही 1500 देऊन आमचं काही संसार चालणार नाही। आणि 1500 रुपयात तुम्ही याच्याऐवजी ना मुलींना चांगलं शिक्षण द्या आणि त्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्या। एवढं तुमच्या मुलीवरती अन्याय झाला त्याच्यासाठी तुम्ही आवाज उठवताय, पण सरकारकडून म्हणजे बऱ्याचशा लोकांचा आज आम्ही सर्वे केला 68% लोक म्हणतात की न्यायदेवतेकडूनच गळचेपी होते। तर याबद्दल आपलं काय मत आहे? हा ना चुकीचा निर्णय आहे, कारण न्यायालयाने याच्या मुलींसाठी मुलींचा जो प्रश्न आहे हा ऐरणीवर आला आहे मुलींच्या सुरक्षेसाठी, त्याच्यावर न्यायालयाने पहिला प्रश्न उठवला पाहिजे। तुम्ही सरकार तुमचं आहे म्हणून तुम्ही काय पण करा, तुम्ही जसं आम्हाला नाचवा तसं आम्ही नाचू का? हे चुकीचं धोरण आहे तुमचं, म्हणून आम्ही हा आंदोलन म्हणजे बसणार। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील।